अरे आलात का? इराण इस्रायलचा वॉर जर बघून झाला असेल तर ही रील तुमच्यासाठी. मित्रांनो, मला बऱ्याच आपल्या क्लायंटने स्टुडंटने फोन केला की सर एक्सपोर्टमध्ये आत्ता आम्ही मिडल ईस्टला टार्गेट करायचं का, गल्फला टार्गेट करायचं का, एक्सपोर्ट करायचं का नाही. तर मला सगळ्यांना सांगायचं की आत्ता वॉर आपल्या हातामध्ये नाहीये. बघा, इराण आणि इस्रायलमधला प्रॉब्लेम आहे, परंतु इराणला सगळ्या जगावरती इम्पॅक्ट दाखवायचं की आम्ही किती भारी आहोत. त्यामुळे युए मध्ये मल्टिपल कंट्रीचे लोक असतात आणि तिथं अटॅक केल्यामुळं बऱ्याच लोकांना त्यांच्या देशामध्ये जाता येत नाही आणि हा प्रॉब्लेम फेस करतात आणि प्रत्येक देश त्याची नोंद घेतं. त्यामुळे या गोष्टी चालू आहेत. या गोष्टी काही काळानंतर ठीक होतील, पण आत्ता तुम्ही अदर कंट्रीला टार्गेट करा. 190 देशापैकी 10 देश जर आता वॉर चालू आहे, इतर गोष्टी चालू आहेत, तर परंतु 180 देश तुमच्या हातात आहेत. वेगवेगळ्या देशाला टार्गेट करा. आणि मेनली आता बऱ्याच लोकांचा दुसरा कन्सर्न आहे की सर फ्रेट कॉस्ट खूप वाढलाय. म्हणजे जो काही शिपिंग लाईनकडनं बऱ्याच लोकांना मेल वगैरे येतात, तर त्यांना सांगेल की 100% वाढणार. कारण आता स्ट्रेट ऑफ हार्मोज ज्या ठिकाणवरनं ट्रॅव्हलिंग होत होती, म्हणजे फ्रेट चार्ज केला जात होता, तो वे बंद केल्यामुळं आपला पूर्ण शिप फिरून यावं लागते. भारतात सुद्धा इम्पोर्टचा प्राइस खूप वाढलाय. तर लक्षात घ्या की फ्रेट झालं, इतर गोष्टी वाढणार आहेत, पण त्याचप्रमाणे आपल्याला बायरला कोटेशन देताना सुद्धा त्या गोष्टी वाढवून द्यायच्या आहेत. आणि या गोष्टी सेटल डाऊन होईपर्यंत अदर कंट्रीज टार्गेट करा. सो डोंट वरी, सगळं काही ठीक होईल. एक लिमिट नंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. कारण प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. वक्त को वक्त देना पडेगा. जय महाराष्ट्र.